अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपण प्रकरण 6वे न्यायमंडळाची भूमिका या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. हे प्रकरण पाहत असताना आपण याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत याचा आपण प्रथमतः आढावा घेणार आहोत. तर प्रकरणाच्या सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहणार आहोत. त्यानंतर न्यायमंडळाचे स्वातंत्र्य असेल, त्यानंतर भारतातील न्यायव्यवस्था असेल, त्यानंतर न्यायमंडळ व त्यांची कामे किंवा कार्ये कशा पद्धतीने चालतात याचा आपण आढावा घेणार आहोत. याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. त्याच्यामध्ये 2 आपण मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यातला A हा मुद्दा आहे मूळ अधिकारिता, B मुद्दा आहे अपील अधिकारिता, दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल मेन मुद्दा सल्लादायी अधिकारिता, तिसरा मुद्दा आहे संविधानाचा व कायद्याचा अर्थ लावणे, चौथा मुद्दा आहे मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे, त्यानंतर भारतीय संविधानातील रिट्स म्हणजे व्यक्तीला व्यक्ती म्हणून जीवन जगत असताना घटनेने जे काही हक्क दिलेले आहेत, हे हक्क जर आपल्यापासून कुणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर तो हक्क, तो अधिकार परत मिळवण्यासाठी आपल्याला काही घटनात्मक मार्गांचा वापर करता येतो आणि आपला गेलेला हक्क अधिकार परत मिळवता येतो. असे आपण 4 ते 5 मुद्दे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ज्याप्रमाणे देहोपस्थिती असेल त्यालाच आपण बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतो, किंवा दुसरा मुद्दा परमादेश. अशा आपण 5 मुद्दे पाहणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण आपला गेलेला हक्क अधिकार परत कसा मिळवतो याचा आपण आढावा घेणार आहोत. त्याच्यानंतर न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय, किंवा जनहित याचिका म्हणजे काय, किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, अशा काही मुद्द्यांच्या माध्यमातून आपण प्रकरण नंबर 6 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण अतिशय सोपं अशा पद्धतीचं आहे आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मग स्वातंत्र्य असेल, समता असेल, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जीवनामध्ये न्यायसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतो. आणि मग न्यायाचा व्यक्तीच्या जीवनामध्ये नेमका रोल काय आहे याचा आपण या प्रकरणाच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर याची प्रस्तावना पाहिली तर आपल्याला असे म्हणता येणार आहे की भारताची जी काही न्यायव्यवस्था आहे, ही न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे, एकेरी स्वरूपाची आहे. आणि मग याच्यामध्ये न्यायमंडळाची जी रचना आहे ती एकमार्गी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि याच्या सर्वोच्च स्थानी आपल्याला माहिती आहे की भारताचे सर्वोच्च न्यायालय असणार आहे. आणि भारतातील न्यायालयांचा जर आपण क्रम पाहिला तर याच्यामध्ये सर्वात वरच्या लेवलला सर्वोच्च न्यायालय असणार आहे, त्याच्यानंतर उच्च न्यायालय असणार आहे, त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय असणार आहे, त्यानंतर दिवाणी न्यायालय असेल किंवा फौजदारी न्यायालय असतील, आणि सर्वात शेवटी दुय्यम न्यायालय ही असणार आहेत. आणि एकंदरीतच भारतातील न्यायव्यवस्था जी आहे ही एका पिरॅमिडसारखी त्या ठिकाणी करून ठेवण्यात आलेली आहे. आणि कनिष्ठ न्यायालये ही वरिष्ठ न्यायालयाच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली त्यांची असणारी जी काही कामे आहेत ही कामे त्या ठिकाणी पार पाडणार आहेत. तर लोकशाहीमध्ये संसदीय अथवा अध्यक्षीय किंवा प्रजासत्ताक अथवा संविधानिक राजेशाहीमध्ये न्यायमंडळ ही शासनाच्या इतर 2 विभागांपासून स्वतंत्र असते व त्यासाठी संविधानिक व कायदेशीर तरतुदी केलेल्या असतात. आपल्याला माहिती आहे की शासन संस्था म्हणजे काय, तर राज्याच्या सार्वभौम सत्तेचा प्रत्यक्षात वापर करणारी यंत्रणा म्हणजे शासन संस्था किंवा सरकार होय. आणि याचे 3 विभाग पडतात. एक म्हणजे कायदेमंडळ, दुसरा म्हणजे कार्यकारी मंडळ, आणि आकडा 3 आपल्याला सांगता येणार आहे न्यायमंडळ. या 3ही विभागांची असणारी कामे ही वेगवेगळी आहेत. कायदेमंडळ कायदे तयार करण्याचे काम करते, कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करते, आणि न्यायमंडळ न्याय देण्याचे काम हे करत असते. आणि म्हणूनच या
पहिल्या दोन विभागांपासून म्हणजेच कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन विभागांपासून न्यायमंडळ हे विभक्त करण्यात आलेले आहे, कारण त्याला त्याचं काम व्यवस्थित करता यावं हा त्या पाठीमागचा हेतू आहे. आणि न्यायमंडळाचा जर आपण विचार केला तर न्यायमंडळातील न्यायाधीश न्यायालयाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात, परंतु याचा अर्थ असा नाही की न्यायमंडळावर त्यांचे नियंत्रण नसणे, याचा अर्थ असा होत नाही. आणि न्यायमंडळाने त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करू नये यासाठी संविधानात व कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये प्रत्येक गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे, प्रत्येक गोष्टीची सीमारेषा ही ठरवून देण्यात आलेली आहे. आपण जर विचार केला तर आपण असे म्हणतो की मानव हा समाजशील प्राणी आहे, मानव हा राजकीय प्राणी आहे, मानव हा बुद्धिमान प्राणी आहे, तसाच मानव हा न्यायप्रिय प्राणी आहे आणि मानवाला त्याच्यावर अन्याय झालेला कधीही आवडत नाही. मानवाने नेहमीच न्यायाचे समर्थन केलेले आहे. तर म्हणूनच मानवाला आपण काय म्हणतो की मानव हा न्यायप्रिय प्राणी आहे. आपण प्राचीन काळ असेल, मध्ययुगीन काळ असेल किंवा आजच्या आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर मानवाच्या जीवनामध्ये न्यायाची संकल्पना होती का, याचा जर आपण विचार केला तर प्राचीन काळापासून आजपर्यंत मानवाच्या जीवनामध्ये न्यायाची संकल्पना होती, याचाच अनुभव आपल्याला या ठिकाणी येतो या प्रकरणाचा अभ्यास करत असताना. मग प्राचीन काळी मानवाच्या जीवनामध्ये न्यायाची कोणती संकल्पना होती किंवा प्राचीन काळी मानव न्याय कशाला म्हणत होता, तर आपल्याला असे सांगता येणार आहे की जशास तसे म्हणजे न्याय अशी प्राचीन काळी न्यायाची संकल्पना मानवाच्या जीवनामध्ये अस्तित्वात होती. मध्ययुगाचा जर आपण विचार केला तर मध्ययुगामध्ये सुद्धा मानवाच्या जीवनामध्ये न्यायाची संकल्पना अस्तित्वात होती. मग कोणती होती, तर राज्याचे असणारे कायदे यांचे सर्वांनी पालन करणे म्हणजे न्याय होय, अशी न्यायाची मध्ययुगामध्ये संकल्पना मानवाच्या जीवनामध्ये अस्तित्वात होती. मग 1789मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि या राज्यक्रांतीनंतर न्यायाच्या संकल्पनेमध्ये बदल झालेला आहे. मग फ्रेंच राज्यक्रांतीनंतर न्यायाची कोणती संकल्पना अस्तित्वात आली, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता निर्माण करणे म्हणजे न्याय होय, ही आजच्या आधुनिक काळामध्ये न्यायाची संकल्पना आपल्याला म्हणता येणार आहे. आधुनिक काळातील ही न्यायाची संकल्पना आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. आपण प्लेटो या विचारवंताचा जर आपण विचार केला तर प्लेटो या विचारवंताने सुद्धा न्यायाची संकल्पना सांगण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग प्लेटो याला अभिप्रेत असणारी न्यायाची कोणती संकल्पना आहे, तर प्लेटो हा पाश्चिमात्य विचारवंत आहे, हा ग्रीक विचारवंत आहे. आणि हा पाश्चिमात्य विचारवंत, ग्रीक विचारवंत न्यायाशी संबंधित संकल्पना मांडत असताना असे म्हणतो की प्रत्येक व्यक्तीने आपल्या कार्यक्षमतेनुसार कार्य करावे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुवतीप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवडीप्रमाणे कार्य करावे आणि हे कार्य करत असताना त्याने इतरांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप न करणे म्हणजे न्याय होय. अशा पद्धतीने प्लेटो या विचारवंताने न्यायाची संकल्पना सांगण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर साधारणपणे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला आणखीन न्यायाच्या काही संकल्पना या ठिकाणी सांगता येणार आहेत. ज्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल की राजकीय तत्वांचा किंवा राजकीय मूल्यांचा मेळ घालणे म्हणजे न्याय होय, किंवा दोन घटकांमध्ये, दोन तत्वांमध्ये, दोन गोष्टींमध्ये संघर्ष असेल त्या ठिकाणी या दोन गोष्टींमध्ये, दोन घटकांमध्ये, दोन तत्वांमध्ये योग्य संतुलन साधणे म्हणजे न्याय होय. अशा पद्धतीने आपल्याला न्यायाच्या काही संकल्पना या सांगता येणार आहेत. म्हणजेच व्यक्तीच्या जीवनामध्ये न्यायाची असणारी संकल्पना महत्त्वाची आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये न्याय हा महत्त्वाचाच आहे. तर याच्यानंतर बघा, आपण हे झालं प्रस्तावने किंवा व्याख्येच्या संदर्भामध्ये. याच्यानंतर आपण जर न्यायमंडळाचे स्वातंत्र्य जर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे सांगता येणार आहे की न्यायमंडळाला कोणते अधिकार दिले आहेत किंवा न्यायमंडळाचे असणारे अधिकार कोणते आहेत किंवा न्यायमंडळाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे का आहे. न्यायमंडळाला स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे काय आहे
किंवा न्यायमंडळाचे जी काही प्राथमिक काम आहे हे अभिनिर्णय देणे किंवा न्यायदान करणे हे आहे. त्याचप्रमाणे न्यायमंडळ वाद मिटविण्यासाठी कायद्यानुसार निर्णय घेते व त्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते आदेशसुद्धा देते, कारण त्याला तो अधिकार देण्यात आलेला आहे. आणि न्यायमंडळाचा जर आपण विचार केला तर स्वतंत्र न्यायमंडळ हे त्याच्यासमोरील प्रत्येकाला समान वागणूक देते व कायद्यानुसारच न्याय करते. म्हणजेच न्यायालयासमोर आलेल्या प्रत्येक केसचा निर्णय देत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न्यायालयाच्या माध्यमातून केला जात नाही असे आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य पाहत असताना ही एक आधुनिक अशा पद्धतीची संकल्पना आहे. आणि आपण जर राजेशाहीचा जर विचार केला तर राजेशाही पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे की राजेशाही शासन पद्धती ही काही देशामध्ये अस्तित्वात होती. आणि मग राजेशाहीच्या दृष्टिकोनातून जर आपण न्यायालयाचा किंवा न्यायमंडळाचा जर विचार केला तर राजेशाहीमध्ये न्यायमंडळाने राजाच्या आज्ञेनुसार कार्य करावे अशी त्या ठिकाणी राजाची इच्छा होती पूर्वीच्या काळी. मग लोकशाही शासन पद्धतीचा जर आपण विचार केला तर लोकशाही शासन पद्धती ही जशी परिपक्व होत गेली किंवा लोकशाही शासन पद्धतीचा जसा विकास होत गेला तसतसा त्या पद्धतीने न्यायमंडळाचे कार्यकारी मंडळ व कायदे मंडळापासून स्वातंत्र्य ही संकल्पना त्या ठिकाणी मजबूत होत गेली असे आपल्याला ठिकाणी नमूद करता येणार आहे. म्हणजेच लोकशाही शासन पद्धती जशी मजबूत होत गेली तिच्यामध्ये परिपक्वता येत गेली तसतशी न्यायमंडळाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी न्यायमंडळ हे कायदे मंडळापासून व कार्यकारी मंडळापासून विभक्त असावे अशा पद्धतीचा एक विचार प्रवाह त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी आपण जर न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी जर स्पष्ट भूमिका घेणारा जर कोणता देश असेल याचा जर आपण विचार केला किंवा तरतूद करणारा जर कोणता देश असेल तर त्याचा उल्लेख आपल्याला अमेरिका असा करता येणार आहे. जर आपण या ठिकाणी अमेरिका आणि भारत या दोन देशांचा जर आपण न्यायालयाच्या दृष्टिकोनातून जर तुलनात्मक अभ्यास केला तर काही यातून मुद्दे आपल्यासमोर येण्यासाठी मदत होते. तर अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालय व इतर कनिष्ठ न्यायालयांचा जर आपण विचार केला तर या न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका त्या ठिकाणचे असणारे अध्यक्ष करतात, परंतु या नेमणुकांना सिनेटची मंजुरी आवश्यक असते. म्हणजे त्या ठिकाणी संसदेची जी काही 2 सभागृह आहे त्यातलं एक म्हणजे सिनेट, या सिनेटची सुद्धा त्या ठिकाणी मंजुरी घेणे आवश्यक असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी न्यायाधीश हयात पदावर राहतात आणि त्यांच्या इच्छेनुसार ते पदत्याग करू शकतात. म्हणजेच ते आपल्या पदाचा राजीनामा स्वतःच्या इच्छेनुसार देऊ शकतात. आणि न्यायाधीशांनी संविधानाचे अथवा कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येते. आत्ता जर आपण विचार केला तर न्यायाधीश हयात त्या अधिकार पदावर राहू शकतात हे आपण पाहिली, किंवा न्यायाधीश मधूनसुद्धा आपल्या अधिकार पदाचा राजीनामा देऊ शकतात. किंवा न्यायाधीशांनी जर संविधानानुसार काम केले नाही किंवा न्यायाधीशांनी जर कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांना त्यांच्या पदापासून दूर करता येते. आणि या प्रक्रियेला त्या ठिकाणी महाभियोग असे त्या ठिकाणी म्हणता येते. आणि न्यायाधीशांना बडतर्फ करण्याच्या प्रस्तावाला, म्हणजे आपण अमेरिकेचा विचार करतोय विद्यार्थी मित्रांनो, जर न्यायाधीशांनी चुकीच्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला, संविधानानुसार त्यांचे कार्य केले नाही तर त्यांना त्यांच्या पदापासून दूर करता येते. त्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्याला महाभियोग असे म्हणतात. आणि महाभियोग म्हणजे न्यायाधीशांना त्यांच्या पदापासून दूर करण्यासाठी अमेरिकेमध्ये त्या ठिकाणची जी काँग्रेस आहे म्हणजेच अमेरिकेच्या संसदेची त्याला मान्यता असणे महत्त्वाचे आहे. आणि आपण भारताचा जर आपण विचार केला
तर भारतीय संविधानाने सुद्धा न्यायमंडळाला स्वातंत्र्य दिलेले आहे. आणि न्यायाधीशांनी जर कायद्याचे उल्लंघन केले, जर न्यायाधीशांनी कायद्याचे उल्लंघन केले, आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत हे वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्या अधिकार पदावर राहतात याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असे सांगता येणार आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची 65 वर्ष अधिकार पदावर राहू शकतात आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्या अधिकार पदावर राहू शकतात. आणि मग भारतीय संविधानाने सुद्धा न्यायमंडळाला स्वातंत्र्य दिलेले आहे. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवलेले आहे. परंतु न्यायाधीशांनी जर न्याय देत असताना संविधानानुसार दिलेला नाही किंवा त्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन केलेले आहे, याच्याशिवाय त्यांना त्यांच्या पदापासून दूर करता येत नाही. म्हणजेच न्यायाधीशांना जर त्यांच्या पदापासून दूर करायचे असेल तर विशिष्ट कारण लागते. कोणत्याही कारणासाठी न्यायाधीशांना त्यांच्या पदापासून आपल्याला दूर करता येत नाही. म्हणजेच अमेरिकेमध्ये जर न्यायाधीशांवर महाभियोगाचा खटला चालवला जात असेल तर भारतामध्ये सुद्धा न्यायाधीशांनी कायद्यानुसार जर कार्य केले नाही तर त्यांच्यावर महाभियोगाचा खटला चालवता येतो का? तर याचं उत्तर आपल्याला असं सांगता येणार आहे की भारतामध्ये न्यायाधीशांवर महाभियोगाचा खटला चालवता येतो. आणि त्याच्यासाठी एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे न्यायाधीशांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तरच त्यांच्या विरोधामध्ये महाभियोगाचा खटला चालवता येतो आणि न्यायाधीशांना त्यांच्या पदापासून दूर करता येते. परंतु या ठिकाणी सुद्धा त्यांना संसदेची मान्यता घ्यावी लागते. म्हणजे संसदेची जी 2 सभागृह आहेत भारताचा जर आपण विचार केला, एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा, या दोनही सभागृहांनी जर त्याला मान्यता दिली तर न्यायाधीशांना त्यांच्या पदापासून दूर करता येते, अन्यथा त्यांना त्यांच्या पदापासून आपणाला दूर करता येणार नाही किंवा येत नाही. मग याच्यानंतर जर आपण भारतातील न्यायव्यवस्था पाहिली तर भारतातील न्यायव्यवस्था कशी आहे, तर न्यायमंडळाची संरचना संविधानामध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालय हे भारतातील सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचं न्यायालय आहे व सरन्यायाधीश हे त्याचे प्रमुख आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल उच्च न्यायालय आहे आणि मुख्य न्यायाधीश त्याचे प्रमुख असतात. आणि सामान्यतः प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र उच्च न्यायालय असतात, परंतु काही ठिकाणी 2 किंवा 3 राज्यांना मिळून एक उच्च न्यायालय आहे आणि या न्यायालयांना व न्यायाधीशांना संविधानिक संरक्षण असते. उच्च न्यायालयाच्या खालोखाल प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा न्यायालय असते. सर्वात खालच्या स्तरावर दुय्यम गुन्ह्यांशी संबंधित न्यायालये असतात. म्हणजेच सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च ठिकाणी असेल, ज्याला आपण अभिलेख न्यायालय असे म्हणतो किंवा त्यालाच आपण शिखर न्यायालय असे म्हणतो, किंवा त्याच्यानंतर उच्च न्यायालय असेल आणि त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय असेल, अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण जर सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेचा जर विचार केला तर आपल्याला असे सांगता येणार आहे की ब्रिटिशांच्या काळामध्ये 1861च्या कायद्यानुसार भारतामध्ये व्यवस्थित आहे का, भारतामध्ये मुंबई असेल, मद्रास असेल, कलकत्ता असेल, लाहोर असेल, अलाहाबाद असेल आणि पाटणा या ठिकाणी उच्च न्यायालये ब्रिटिशांच्या काळामध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि या न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी इंग्लंडमधील प्रिव्ही काउन्सिलकडे जावे लागत होते. म्हणजेच ब्रिटिशांच्या काळामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालय इंग्लंडमध्ये होते आणि त्याचा उल्लेख आपल्याला प्रिव्ही काउन्सिल असा करावा लागणार आहे. परंतु 1935च्या कायद्याचा जर आपण विचार केला तर 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यामुळं न्यायालयाची रचना प्रिव्ही काउन्सिल इंग्लंड, त्याच्यानंतर फेडरल कोर्ट ऑफ इंडिया आणि उच्च न्यायालय अशी त्या ठिकाणी बदलली. आणि स्वातंत्र्यानंतर फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश व इतर काही न्यायाधीश असतात. आणि न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार भारताच्या संसदेला भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे.
तर अशा पद्धतीने भारतामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात इतर कुठेही आपल्याला अपील मागता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक असणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधामध्ये जर आपण भाष्य केले तर तो कोर्टाचा अवमान समजला जातो आणि त्याच्या संदर्भामध्ये संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी शिक्षासुद्धा केली जाते. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी अशा पद्धतीची तरतूदही करण्यात आलेली आहे. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकाची जर प्रक्रिया पाहिली तर त्याचा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या ज्या नेमणुका आहेत त्या कशा केल्या जातात, त्यांच्या नियुक्ती साधारणपणे आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका भारताचे राष्ट्रपतीच करतात. त्याच पद्धतीने उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकीची प्रक्रिया त्या ठिकाणी संविधानामध्ये नमूद केलेली आहे. त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीच करतात आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीवेळी त्या राज्याच्या राज्यपालांचा त्या ठिकाणी सल्ला घेतात. म्हणजेच आपल्याला असं सांगता येणार आहे की उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, या ठिकाणी न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करत असताना राष्ट्रपतीच करतात. फक्त या ठिकाणी एकच आहे की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करत असताना संबंधित राज्याच्या राज्यपालांचा सल्लासुद्धा घेतला जातो, कारण राज्यपाल हे राष्ट्रपतीचे प्रतिनिधी या नात्याने प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी कार्य करत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्वोच्च न्यायालय किंवा इतर उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी या नमूद करता येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आणि राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत.